कोकणातल्या ह्या देवळात उंट कोरलेलं आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. अनेक वेळेला आपल्याला दगडात कोरलेली शिल्प सहज सापडतात, पण लाकडावर कोरलेली शिल्प आणि ती पण देवळात सापडणं हे फार युनिक आहे. तुम्ही जेव्हा कोकणातल्या जुन्या कुठल्याही देवळात जाल तेव्हा फक्त त्या देवाला जाऊन त्या गाभाऱ्यात जाऊन नमस्कार करू नका, तर तिथे जाईपर्यंत खांबांवर तुळयांवर अनेक वेगवेगळी कार्विंग्स केलेली असतात, ती आवर्जून बघा. आणि त्यातलंच हे एक उदाहरण. इथे तुम्हाला अनेक काष्ठशिल्प दिसतात. म्हणजे काय, तर लाकडावर कोरलेले वेगवेगळे कार्विंग्स दिसतात. आणि त्याच्यात एक कार्विंग मी बघत असताना थबकलो. ते कार्विंग होतं एका उंटाचं. एक माणूस होता आणि तो उंट घेऊन जात होता. आता कोकणात उंट सापडत नाही, मग तो इथे कसा? पेशवे काळात बांधलेलं हे देऊळ हे सहज समजतं. मग पेशवे काळात बांधलं असताना कुठेतरी कोकणात उंटांचा व्यापार होत होता. अनेक वेळेला असं म्हणतात पेशव्यांकडे उंट होते, ते पण कुठली तरी माल वाहतूक करायला. मग त्या कारणासाठी इथे उंट कोरला असेल का, किंवा दुसरं काही कारण आहे? पण कोकणातल्या ह्या देवळामध्ये उंट सापडतो हे 100%. आणि तो कुठेतरी एका लाकडावर कोरलेला आहे, म्हणजे त्या व्यापाराला किती महत्त्व होतं हे तुम्हाला समजेल. आता देऊळ आहे संगमेश्वरच्या जवळचंच राजवाडी नावाचं गाव, आणि तिकडचं मंदिर श्री सोमेश्वर. संगमेश्वर एक खूप जुनं व्यापारी बंदर आहे, त्याच्याच जवळ हे मंदिर आहे. तिथेच गरम पाण्याचं कुंड आहे. म्हणजे कुठेतरी काहीतरी कनेक्शन लावून एका व्यापाराशी निगडीत ठिकाण, आणि म्हणून तिथे कोरलेला उंट हे आपण समजू शकतो. पुढच्या वेळेला राजवाडीला गेलात की हे मंदिर बघा. ऑफकोर्स ह्याचं वेगळेपण असं की 2 मजल्यांचं हे मंदिर आहे. तिथे आत जाताना आधी ती काष्ठशिल्प मुद्दाम बघा आणि तुम्हाला अनेक गोष्टी कोरलेल्या दिसतील. त्याचा नक्की आनंद घ्या. धन्यवाद.